अनक्षणात फिरून आभाळाला भिडते मन उधाण पॉवरफुल सफळ शहरचा बेवाडीच्या शकाय करू नका नियोजन काल पाहिला. आज आपण प्रणय पाटील यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. बंटीला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. रायझिंग स्टार अर्थातच हर्षला आपण पाहतोय. अक्षय पाटील एक मोठा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर अनिकेत ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक आपण पाहतोय. एक चाणक्य आणि चपळ असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या सोबतीनं विगील आपण पाहतोय. अजूनही शैलेश निवळसे बाकी आहे. तो देखील या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीनं कामगिरी करत आलाय. डीबीएनचं ग्रेट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि डीबीएनची एक वेगळी क्वालिटी सातत्यानं दिसून आलं. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती चाफेड चषक 2026 प्रथम पारितोषिक आपण पाहतोय. स्वर्गीय मधुकर बेंडुगर त्यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती मीना दत्तात्रय पाटील यांच्या सौजन्याने प्रथम पारितोषिक आपण पाहतोय. द्वितीय पारितोषिक स्वर्गीय मधुकर बेंडुगर त्यांच्या स्मरणार्थ आदरणीय महेशजी मधुकर गरत यांच्या सौजन्याने द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय. तृतीय पारितोषिक कुमारी गार्गी योगेश गरत यांच्या माध्यमातून सौजन्य केले गेले. अनिकेत आणि विकी हे दोन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. प्रत्येकाला आतुरता कारण संपूर्ण विराथनकरांचं लक्ष या सामन्यावरती वेधलं गेलंय. कारण विराथन क्रिकेटचा जर विचार केला तर विराथन क्रिकेटच्या इंडस्ट्रीमधील दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना आणि झुंजताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन महायोद्धा एका बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई विराथन या दोन टीम मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग वरती विकी आणि नॉन स्ट्रायकिंग वरती अनिकेत. पहिलं षटक हाताळण्याकरिता प्राऊड ऑफ विराथन क्रिकेट अर्थातच मैदानामध्ये प्रणय पाटील आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता यंदाच्या वर्षामध्ये अनेक सारे पुरस्कार त्याच्या नावावरती स्पेशली बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज हे दोन पुरस्कार अनेक वेळा प्रणय पाटीलला पटकावताना दिसला. कारण गोलंदाजीमध्ये त्याचा सुरू असलेला प्राईम आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट प्रणयच्या नावावरती आपण पाहतोय. संपूर्ण बॉलिंग परफॉर्मन्स एकंदरीत 4 षटकं या स्पर्धेमध्ये हाताळली गेलेत. 12 डॉट बॉल त्यामध्ये आणि 8 विकेट्स त्याचा जो बेस्ट फिगर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 विकेट्स घेऊन 10 धावा दिल्यात आणि इकॉनॉमी 7.50चे 4 षटकांमध्ये संपूर्ण ऑल ओव्हर या स्पर्धेमध्ये त्याचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपण पाहिलाय. पहिलाच बॉल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती मास्टरमाइंड स्ट्रोक एक चपळ आणि चाणक्य फलंदाज विकीच्या बॅटमधून चौकार. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थ्रू दी गॅप ज्या पद्धतीने हा शॉर्ट बॉलचा वापर झाला होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल चेस केला. शॉर्ट पोल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर डीप मिड विकेटला बॉलचा प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय विकीच्या बॅटमधून. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत त्या ठिकाणी गोलंदाज प्रणयचं केलं गेलं. इथून प्रणय देखील
कमबॅक करणं जाणतोय. आज आपल्या घरच्या मैदानावरती त्या ठिकाणी लढायचं आहे, छाती टोकून चॅलेंज करायचं आहे समोरच्या टीमला. त्या बाजूला अनिकेत आणि विकी. आक्रमणाचं खऱ्या अर्थानं नक्कीच हे दुसरं नाव आहे. अनिकेत ज्या पद्धतीनं पहिल्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून आलेलं अर्धशतक, विश्वसनीय फटके त्याच्या बॅटमधून आले होते. या बॉलवरती फटका फसलाय. मिड ऑफला फिल्डर नाहीये. कॅचिटचा कॉल. सुरेंद्र त्या ठिकाणी जीवाची आकांक्षा करत होते, परंतु बॉल पर्यंत पोहोचता आलेला नाहीये आणि 2 धावा या बॉलवरती मिळतील. प्रणय यांनी जर हॅट्रिक घेतली तर स्पर्धेचा एक सुंदर आवाज आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. अर्थातच उत्कर्ष शेट्टीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून एक ग्रेट सरप्राईज आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची कडा तारीखीने घेतली होती फर्स्ट स्लिपमध्ये. फिल्डर तारीखीने उपस्थित आहेत. धाव घेतलेली नाही या बॉलवरती. हॅट्रिक जर मिळवली तर न्यू ब्रँडेड शूज तारीखीने नक्कीच स्पॉन्सर केले जातील प्रणयला. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 6, 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. स्ट्रायकिंगवरती विकीला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंगवरती. अनिकेत आतापर्यंत मागच्या 3 बॉलमध्ये तो स्ट्रायकिंगवरती आलेला नाहीये. चौथा बॉल इथे नक्कीच पंचांकडे लाऊड अपील झाली होती. स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाले. डीप थर्डमॅनला प्रयत्न काय जबरदस्त होते श्रेयू. मागच्या 2 बॉलवरती त्या ठिकाणी प्रयत्न नक्कीच चांगले पाहायला मिळाले. लेग बाईसच्या माध्यमातून चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. टीमची टोटल फलकावरती 10. आयुष आणि त्याचबरोबर नानू यांना आपण पाहतोय सातत्याने या स्पर्धेसाठी या ठिकाणी सहकार्य करत आले. पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 10, 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला. मागच्या 4 बॉलमध्ये 2 चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रयत्न त्या ठिकाणी चांगले होते श्रेयूचे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. प्रणय आतापर्यंत मागील 4 बॉलमध्ये त्याचा जो नॅचरल फ्लो आहे तो दिसलेला नाहीये. अजूनही 2 बॉल बाकी आहे. 5वा बॉल राईट आर्मवरती विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल कॉपी विथ स्टाईल मध्ये डीप स्क्वेअर लेगला सरळ पाठवला. 4 धावांकरिता चौकार. टीमची टोटल फलकावरती 14, 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. मास्टरमाइंड स्ट्रोक पुन्हा एकदा तरी पाहायला मिळाला. विकी जास्त एफर्ट्स लावत नाहीये. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण मैदानामध्ये विकेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेशली फर्स्ट मॅचमध्ये द्वारकामाई चिखलपाडा टीमच्या अगेन्स्ट जी त्याने बॅटिंग केली होती त्यामध्ये हुक शॉट आणि याच पद्धतीनं स्वीप शॉट देखील आपण पाहिले होते. इथे देखील चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक त्याने केल्या. तिथे देखील गॅपमध्ये जातोय. फाईन लेगला पाठलाग सुरू आहे. धावतायत क्षेत्ररक्षक परंतु त्यांना बीट करत बॉल सरळ निघून जाईल. 4 धावांकरिता पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 18. धावा स्कोरकार्डवरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. यंदाच्या हंगामामध्ये हर्ष ज्या पद्धतीमध्ये गोलंदाजीमध्ये चमकलाय. विराथन गावाचा हा ध्रुव तारा. अन्य पॅकर्स टीमच्या अगेन्स्ट 2 धावा 2 षटकात आलून 2 विकेट्स त्याने मिळवले होते आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा ऑल ओव्हर जो परफॉर्मन्स आहे त्याचा स्टँडर्ड या स्पर्धेमध्ये दिसून आलाय. आतापर्यंत तब्बल 16 डॉट बॉल या स्पर्धेमध्ये त्याने टाकले गेलेत 3 षटकांमध्ये आणि हा देखील या संघाचा एक प्रमुख गोलंदाज. ज्या वेळेला प्रणय फ्लॉप ठरतात, बंटी फ्लॉप ठरतात तेव्हा एकच नाव पुढे येते आणि एकच वाघ त्या ठिकाणी समोर येतो शिकार करण्याकरिता, तो म्हणजेच हर्ष. आणि तो रायझिंग स्टार आता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. वरती विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस आणि हा देखील गॅपमध्ये झालाय. फाईन लेगला क्लिअर करत असताना 4 धावा. आदरणीय सन्माननीय साहेब त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा जो कटआउट आहे त्याला अभिवादन करण्याकरिता चौकार. मोठ्या फटकांचा जर विचार आपण केला तर
जे स्ट्रेंथ मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात ते आलेले नाही परंतु इथे सिंगल डबल त्याचबरोबर जे गॅपमध्ये स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालात माइंड ब्लोईंग हा चांगला बॉल होता रायझिंग बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला ज्या पद्धतीने चेंडू बाउन्स झाला हाईट चांगली आहे बॉलर हर्षकडे आणि त्या हाईटचा फायदा या ठिकाणी घेत असताना पहिल्या बॉलवरती नियंत्रण होतं दुसऱ्या बॉलवरती त्याच्या फ्लोमध्ये तो परतला आणि हा चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केला ॲक्च्युली आपण पाहतो ज्या पद्धतीने हा बॉल राईज झाला होता अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला अतिरिक्त उचली त्या बॉलला मिळाली चांगले व्हेरिएशन हर्षकडे आहेत लेग कटर स्पेशली त्याचा जबरदस्त असतो परंतु इथे बॅकफुट पंच ग्रेट शॉट ऑफ द मॅच सरळ बॉल चाललाय कव्हरला फाडत सीमारेषा पलीकडे षटकार 6 धावा वेग चांगला या गोलंदाजाकडे आणि वेगेवरती स्वार होऊन या ठिकाणी ज्या पद्धतीने हा फटका खेळला होता ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल तिथे बॅकफुट पंच आणि तदनंतर हा बॉल सीमारेषा पलीकडे 346 षटकार संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला अनिकेत देखील आता चांगली बॅटिंग मैदानामध्ये करू लागला बॅटिंग ऑर्डरचा जर विचार केला तर एक चांगला ओपनिंग पेअर तरीके आपल्याला पाहायला मिळतो धीम्या गतीचा हा लेग कटर मैदानामध्ये डिलिव्हर केला होता व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय 29 वरती ही टोटल जाऊन थांबलाय 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय अनिकेत आणि विकी ज्या पद्धतीने बॅटिंग करू लागल्यात गेम प्लॅन इथे बनवावा लागणार आहेत स्ट्रॅटर्जीज इथे बनवावं लागणार आहेत टीम वर्क आतापर्यंत नक्कीच ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते तो आतापर्यंत चांगला राहिलेला नाही आहे हर्षला इथून कानमंत्र द्यावे लागणार आहेत गाईडलाईन्स द्यावा लागणार आहेत कारण हर्ष सध्या तरी थोडा खचलायला दिसतोय कारण सुरुवात चौकाराने झाली दुसरा बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हर केला होता तिसऱ्या बॉलवरती देखील वेग चांगला दिला तिथे वेगेवरती स्वार अनिकेतने षटकार ठोकला होता त्यानंतर हा व्हाईट बॉल आता चौथ्या बॉलवरती आपल्या नावाची छाप आपल्या नावाचा नक्कीच दबदबा इथे दाखवावा लागणार आहे धावसंख्या फलकावरती 29 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये दुसरा षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या षटकामधील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकामध्ये विकी झळकताना दिसला आणि आता अनिकेत आपली छाप सोडतो या मैदानावरती ऑफस्टमवरती शफल होऊन त्या ठिकाणी फाईन लेगला खेळायचं होतं बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे इथे चांगला बॉल डिलिव्हर केला होता वेग चांगला होता या बॉलवरती आणि वेगेचा अंदाज बॅटर अनिकेतला घेता आला नाही 29 फलकावरती 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय दोन्ही अँगल्सनी ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला आणि हलकासा लेग कटर होता आज जर बॉल ऑफ कटर असता तर तिथे डेफिनेटली बॅट अँड बॉलमध्ये बॉलिंग चांगलं झालं असतं 4 बॉलचं केलं आतापर्यंत झालं अजूनही 2 बॉलचं केलं बाकी आहे दुसऱ्या षटकामधील 5वा बॉल राईट आर्मवरती विकेट हा देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल डिलिव्हर केला गेला फिरला होता पूर्णपणे बॉल लेग कटरची चर्चा आपण करत होतो त्याचा जो स्टॉक बॉल आहे तो मैदानामध्ये यूज करत असताना मागच्या 2 बॉलवरती हर्षला आपण पाहतोय आधी देखील लेग कटर टाकला होता थोडा ऑफस्टम्पच्या बाहेर होता त्यानंतर हा बॉल व्हाईट लाईनच्या दिशेने हा बॉल डिलिव्हर केला होता आणि ज्या पद्धतीने हा बॉल फिरलाय मैदानामध्ये चांगली गुणवत्ता हर्षकडे पहिल्या 2 बॉलमध्ये त्याचा नक्कीच परफॉर्मन्स चांगला राहिला नव्हता परंतु मागच्या 2 बॉलमध्ये आपली छाप मैदानावरती सोडतोय हा देखील लेग कटर मैदानामध्ये टाकलाय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चेंडूवरती बोटं फिरवली जातात आणि आपल्या बोटांमध्ये जी कला आहे त्या कलेचं सादरीकरण मैदानामध्ये करत असताना सिम प्रेझेंटेशन जे ते जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं मागच्या 3 बॉल होती सातत्यानं लेग कटर्स मैदानामध्ये हाताळले गेले आणि हर्षला चांगलंच माहिती आहे अनिकेत ऑफस्टमवरती शफल झाल्यानंतर बॅकफुटला डेफिनेटली जातो आणि त्याचमुळे या ठिकाणी लेग कटरचा वापर झाला 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आणि धावसंख्या फलकावरती 29 आज स्पेशल ओमकार शेट्टी सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल व्हॉइस ऑफ वाकलन टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खऱ्या अर्थानं वेट लावून सोडणारा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर नंबर 3 मध्ये या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती बंटीला आपण पाहतोय तिसरा षटक हाताळण्याकरिता दाखल झाला मागच्या ओव्हरमध्ये हर्षने चांगला पलटवार मैदानामध्ये केला गेला आणि कमबॅक चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळाला बंटीचा देखील बॉलिंग परफॉर्मन्स स्पेशली पहिल्या सामन्यामध्ये एक षटक हाताळून फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि तिथे मॅच विनिंग परफॉर्मन्स बंटीचा आपण पाहिला होता कारण तिथे बॅटिंग देखील चांगली केली होती बंटीने पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हुक शॉट धावा बुक केल्या गेल्यात फाईन लेगला दर्जेदार षटकार 6 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 35 धावा
फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती शफल झाला आणि त्यानंतर ऑफ्टमवरती शफल झाल्यानंतर फाईन लेगला टार्गेट केल्या गेलं. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता आणि बरोबर बॅटच्या रडारमध्ये त्या ठिकाणी बॉल मिळाला. धावसंख्या फलकावरती 35 रन स्कोर काढते आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज बंटीचं केलं गेलं. दुसरा बॉल त्या ठिकाणी मॅजिकल बॉल होता आणि हे सरप्राईज होतं त्या ठिकाणी बॅटर विकीसाठी. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ कटर मैदानामध्ये टाकला होता आणि ग्रीप पूर्णपणे त्या ठिकाणी हाईट केली होती बॉलर बंटीने. धावसंख्या फलकावरती 36 फलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉल्स केला त्यानंतर झाला. पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत असताना आपण पाहतोय. ग्रेट पार्टनरशिप आहे कारण प्रत्येक ओव्हरमध्ये कॅल्क्युलेशन सहित क्रिकेट खेळले गेले. या ओव्हरमधील तिसरा बॉल. या बॉलवरती ऑफ्टमवरती शफल होऊन शॉर्ट बॉलचा वापर झाला होता आणि सरळ अनिकेतने बॉलला पाठवून दिलाय फाईन लेगला. वन्स अगेन षटकार 6 धावा. टू रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 42 फलकावरती लागल्या गेल्या. 3 चेंडूंचं केलं मैदानामध्ये झालं. बंटीच्या अगेन्स्ट आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळालात. आज बंटीचा जो नॅचरली बॉलिंग परफॉर्मन्स आणि जी लाईन आहे लेंथ ती सापडलेली नाहीये. इथे देखील फोर्स केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक दर्जेदार चौकार मैदानामध्ये पाहायला मिळतो. मागच्या 2 बॉलवरती अनिकेत नावाचा तुफान मैदानावरती या ठिकाणी नक्कीच येताना आपण पाहतोय. 46 स्कोर कार्ड वरती 4 बॉल्स केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. चांगलं शॉर्ट सिलेक्शन नक्कीच आपण पाहतोय. बंटी सातत्याने शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी करतोय. आधी देखील शॉर्ट बॉल पाहायला मिळाला. ऑफ्टमवरती शफल झाला. फाईन लेगला षटकार ठोकला होता आणि इथे समोर आज चौकार पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे अजूनही. या ओव्हरमधील 5वा बॉल ओव्हर दी विकेट. इथे चांगला बॉल टाकला होता मैदानामध्ये. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पाय चाललेले नव्हते त्यामुळे बॉलपर्यंत पोहोचणं आणि बॉलला फॉलो करणं अवघड झालं आणि बंटीसाठी एक प्लस पॉईंट इथे मिळाला. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या थर्ड ओव्हरमधील तिसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. चांगला बॉल होता. ॲक्च्युअली हलकीशी कडा घेतली आणि त्यानंतर बॉल थोडंसं आतमध्ये येताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत या ओव्हरमधील. थोडंसं महागात पडलाय बंटी या ओव्हरमध्ये. फर्स्ट ओव्हरमध्ये देखील प्रणयच्या विरोधामध्ये 18 धावा आल्या होत्या. त्याचमुळे या ओव्हरमध्ये बंटीला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं होतं आणि आपल्या संघामधील एक प्रमुख अस्त्र बाहेर काढलं होतं. परंतु त्याच्या विरोधामध्ये देखील आक्रमण होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीनं हा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. थोडासा फॉरन स्विपचा अंदाज होता बॅटर विकेटच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा किती संपलाय. 47 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 47 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये. एका बाजूला जय मास्टर चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला इलेव्हन जलसर. नेक्स्ट मॅचमध्ये वैभवला आपण पाहणार आहोत. लास्ट मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांचा आपण पाहिला आणि एक वन ऑफ द ग्रेट लेजंड अर्थातच अनिल पाटील यांना आपण पाहतोय. स्पेलमध्ये केलेला बॉलिंग परफॉर्मन्स त्यांचा बेस्ट बॉल ऑफ द टूर्नामेंट. उम्र मायने नाही रखती, आपके कारनामे हैसियत बताते आणि ते दाखवून दिलं अनिल यांनी. एक ग्रेट लेजंड. सध्या नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत त्यांना इनॅक्शनमध्ये. ओमसाई विराथन टीम आणि मागच्या 3 षटकांचा जो परफॉर्मन्स आहे तो दाखवला जातोय हायलाईट्सच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवरती. DBNचं टेलिकास्ट आपण पाहतोय. वन ऑफ द बेस्ट अँड मास्टर माइंड ऑपरेटर अर्थातच धनंजय मांगेला सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज राज देखील जॉईन झालेत. हर्षजी मांगेला सर देखील आपण पाहतोय. जयेश मांगेला सर आपण पाहतोय. कॅमेराच्या भूमिकेमध्ये वॅगन व्हील दाखवलं जाते. मोस्टली जे रन्स आहेत त्या फाईन लेगला येताना आपण पाहिल्यात. डीप स्क्वेअर लेगला देखील चांगल्या पद्धतीने रन्स झाल्यात आणि आतापर्यंत जर संपूर्ण मैदानाचा आढावा आपण घेतला तर मिड विकेट आणि त्याचबरोबर थर्डमॅन आणि डीप पॉईंटचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. 28 धावा फक्त फाईन लेग आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये येत असताना आपण पाहिल्या. बॉलिंग ट्रॅकवरती हर्षला आपण पाहतो. ओव्हर नंबर 4 मध्ये या संघाचा सध्याच्या घडीला एक स्ट्रायकर बॉलर आणि प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात यॉर्करने केल्या. अनेक वेळा हर्षला पण यंदाच्या सीझनमध्ये पाहिलं. सुरुवात त्याची यॉर्करने होतं आणि एक चांगला माइंडसेट तसं आपल्याला पाहायला मिळतो. हा देखील परफेक्ट यॉर्कर होता. ऑफ्टमच्या बाहेर शफल झाला होता आणि त्याच्या विरोधामध्ये एक चांगलं व्हेरायशन त्या ठिकाणी बाहेर काढला गेला. हर्षचा स्ट्रॉक बॉल लेगकडे अजूनही येणं बाकी आहे.
पहिल्या स्पेलमध्ये लेग कटर त्याची जबरदस्त होते. हा फुल टॉस टाकला होता, लोअर फुल टॉस होता, डीप होत होता थोडासा बॉल, बंटी तरीके येत आहेत. चांगली फिल्डिंग होत असं आपण पाहतोय आणि इथे 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. 49 स्कोर काढून लागल्या गेल्या 49 धावा फलकावरती 2 बॉल्स केला आतापर्यंत झाला. फलंदाजी करणाऱ्या टीमचं कौतुक करावं लागणार आहे. जे बॉन्डिंग आणि जी जोड फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि केत आणि त्याचबरोबर विकीच्या माध्यमातून आतापर्यंत संपूर्ण या सत्रामध्ये 3 गोलंदाजांचा वापर करण्यात आला आणि तिन्ही गोलंदाज सध्याच्या घडीला प्राईम फॉर्म मध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये हा आक्रमण इथे इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल निघून जाईल. 6 धावांकरिता षटकार. काय फटका पाहायला मिळाला इनसाइड आउट. याआधी देखील बॅकफूट पंच आपण पाहिला होता आणि हा एक्स्ट्रा कव्हरला एक क्रॅकिंग लॉफ्ट ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि केतच्या बॅटमधून हा षटकार आला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय बॅटचं फेस ओपन केलं, चांगली पॉवर या स्ट्रोकमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शॉट सिलेक्शन चांगलं होतं आणि मिनिटनुसार हा फटका खेळला होता. 349 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल या ओव्हरमधील 55 स्कोर काढून लागला गेला. चौथा बॉल देखील चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी चेंडूला फील्ड करतील तत्पूर्वी 2 धावा आता मिळू शकतात या बॉलवरती कारण बॅकअप झालेला नाहीये आणि आय थिंक इथे आता डीआरएसचा वापर केला जाईल. डीआरएस घेतला जातोय धावचीसाठी स्ट्रायकिंगवरती जी धोक्याची घंटा वाजली होती मैदानामध्ये. विकीची विकेट सध्या तरी धोक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु विकेटने देखील कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त दिले. बॅटर विकीला परतावा लागणार आहे तंबूच्या असलेला. तब्बल 57 धावा आपल्याला पाहायला मिळाला आणि 57 धावांनंतर हा पहिला विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 57 धावांची एक मोठी पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना शैलेश निवलला आपण पाहतोय. विकीच्या बॅटमधून 22 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. नवीन बॅटर शैलेश निवल मैदानामध्ये दाखलच आहे. देखील या टीमचा एक बॅकबॉन आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल या चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आणि शैलेश दोन बॉलचा खेळ बाकी आहे. क्षमा असावी मिस्टेक या ठिकाणी स्कोरिंग मध्ये झाली होती. चार बॉल्स केला आतापर्यंत झाला. यस धन्यवाद. धावसंख्या फलकावरती 56-56 नवीन बॅटर अनिकेत मैदानामध्ये दाखल झालाय. शैलेश नवीन बॅटर अनिकेत मैदानामध्ये आपण आधीपासूनच पाहतोय. त्याच्या विरोधामध्ये एक चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा अंतिम बॉल या चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय चांगली आर्म ॲक्शन डिलिव्हर्ड पॉईंट जो आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने हा बॉल आणि जी बोटं फिरवली होती या बॉलवरती सीम प्रेझेंटेशनची चर्चा आपण याआधी देखील केली होती. हर्षची दर्जेदार परफॉर्मन्स हर्षचा आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील लेग कटर मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला होता. लेग कटरवरती फलंदाजाला थांबवण्यामध्ये यश आलं. या फलंदाजानं हर्षच्या विरोधामध्ये एक बॅकफूट पंच आणि एक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण पाहिला होता. त्या 2 षटकारांचं उत्तर या ओव्हरमध्ये हर्षने देण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना त्याला यश मिळताना आपण पाहिलं. एकंदरीत 2 षटकं त्यांनी कंप्लीट केली. विकेटचा कॉलम खाली राहिला परंतु इकॉनॉमी त्या ठिकाणी चांगली राहिली मागील 2 गुणधांच्या तुलनेमध्ये. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करायची. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने लेग कटर भरपूर फिरला होता. एखादा राईट आर्म स्पिनर बॉलिंग ट्रॅकवरती आला असेल आणि त्याने टाकलेला लेग ब्रेक. धावसंख्या फलकावरती 56 56 धावा फलकावरती आपण पाहतोय.
गोलंदाजी मार्कवरती 65 षटक हाताळण्याकरिता प्रणय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती शैलेश आणि नॉन स्ट्रायकिंगवरती अनिकेत आपण पाहतोय. लास्ट 2 मॅच मध्ये बॉलिंग परफॉर्मन्स जो आपण प्रणयचा पाहिलाय, प्रत्येक मॅच मध्ये 4-4 विकेट्स घेण्याचा मान त्याने मिळवलाय. इथे जर आपण विचार केला तर प्रणयच्या आधी विकेट लाभलेली नाहीये. पहिल्या स्पेल मध्ये प्रणय पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. आता इथे चांगला परफॉर्मन्स त्याला दाखवावा लागणार आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत. प्रणय वरती नक्कीच केलेला हल्ला, त्याने सरळ चेंडू सीमारेषा पार, षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती शैलेश निवलचा पॅटर्न स्ट्रोक पिकअप शॉट तरीकेने पाहायला मिळाला आणि सरळ बॉल डीप मिड विकेटला निघून गेलाय. 6 धावांकरिता षटकार. आपली बॉल आणि त्याच्यावरती केलेलं आक्रमण 350 षटकार स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट फिगर षटकारांची आपल्याला पाहायला मिळाली. हा देखील फोर्स केला लॉंग ऑफ मध्ये, जाळं रचलं गेलंय. महेश वन ऑफ द बेस्ट फिल्डर, त्याने टिपलाय जाईल आणि ते शैलेश निवलची विकेट जात असताना पहिल्या बॉलवरती आलेला षटकार, दुसऱ्या बॉलवरती दिलेली रिवेंज, मैदानामध्ये षटकार आल्यानंतर पलटवार प्रणयच आपल्याला पाहायला मिळतोय. गॉन. बासष्ट धावा फलकावरती आणि 62 वरती हा दुसरा धक्का मैदानामध्ये लागला. पहिल्या 3 षटकांमध्ये विकेट मिळत नव्हती, तिथे संघर्षाचा वनवास सुरू होता श्रीकृष्ण चाफेवाडी टीमचा. परंतु मागील ओव्हरमध्ये हर्ष आला आणि हर्षने खऱ्या अर्थानं हर्ष उल्हास असं वातावरण मैदानामध्ये तयार केलं आणि आता प्रणय देखील चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करू लागल्यात. 65 धावा फलकावरती. हा देखील चांगला बॉल, डेंजरस बॉल आणि या डेंजरस बॉलवरती मिळालाय विकेट. पहिल्याच बॉलवरती स्वप्नील तंबूच्या आसना पडत असताना बिग विकेट गॉन. बासष्ट धावा फलकावरती आणि 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये निशांत या ठिकाणी आपण पाहतोय दाखल होत असताना. बॉलर ऑन अ हॅट्रिक. पहिल्या षटकामध्ये प्रणयच्या विरोधामध्ये नक्कीच धावा आल्या. दुसऱ्या स्पेलमध्ये आला, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि असा षटकार आला होता खऱ्या अर्थानं प्रणयच्या मनावरती तो घाव केला होता. परंतु या घाव आणि या वारांना या ठिकाणी या वारांपासून हार न मानणाऱ्यांपैकी एक अर्थातच प्रणय मैदानामध्ये आहे आणि लगेचच 2 विकेट त्याने मैदानामध्ये घेतल्या. हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय दाखल झाला. या षटकामध्ये देखील रुपा हॅट्रिक जर पूर्ण झाली तर 200 रुपयांचं कॅश प्राइज दत्तात्रयजी पाटील साहेब त्यांची पिताश्री आपल्याला पाहायला मिळतात. फटका फसलाय, डाऊन दी बॉल फिल्डर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपल्या घरच्या मैदानावरती रुतबा आणि रुबाब आणि छाती ठोकून चॅलेंज केलं होतं. प्रणयने घेतली विकेट, घेतली हॅट्रिक. आता नक्कीच चाफेवाडीकर या ठिकाणी जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत, कारण चाफेवाडी क्रिकेटचा एक कोहिनूर आज पुन्हा एकदा चमकताना दिसलाय आणि एक स्पेशल गिफ्ट या ठिकाणी पिताश्रीकडून आलंय. हे खऱ्या अर्थानं कॅश प्राइज नाहीये, तर खऱ्या अर्थानं हे एक प्रोत्साहन आहे, आपल्या मुलाला दिलेलं, आपल्या सुपुत्राला दिलेलं एक प्रोत्साहन तरी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ओमकार शेट्टी सरांच्या माध्यमातून देखील एक सरप्राईज होतं, ते देखील आपण पाहणार आहोत.
ब्रँडेड न्यू शूज प्रणयला या ठिकाणी नक्कीच गिफ्ट केली जातील. आज प्रणय नावाचं कोहिनूर आज झलकताना दिसला. टोमण्याच्या भट्टीत तयार झालेला हा कोहिनूरचा हिरा करायला आज चमकताना दिसला. या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती पहिल्या 3 बॉलवरती 3 विकेट आणि 5व्या बॉलवरती केलेला वार चेंडू सीमारेषा पार षटकार 6 धावा. बाप नावाचा हात जर खऱ्या अर्थानं पाठीवरती असेल तर खऱ्या अर्थानं या जगामध्ये आणि खऱ्या अर्थानं आयुष्याच्या पटलावरती प्रणयला कुणाचीच भीती नाहीये. कारण आज जो सपोर्ट खऱ्या अर्थानं दत्तात्रयजी पाटील साहेबांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब डोळे पाणवून जाणारा खऱ्या अर्थानं हे प्रदर्शन आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये 4 विकेट 2 षटकार आलात नो डाऊट. परंतु 3 सामन्यांमध्ये सलग 3 सामन्यांमध्ये 4 विकेट होल हा देखील एक विक्रम. या देखील मैदानावरती इतिहास या ठिकाणी रचला गेलाय. प्रणयच्या माध्यमातून एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट. पहिल्या स्पेलमध्ये विकेट मिळाली नव्हती. प्रणय या ओव्हरमध्ये आला आणि डेंजरस बॉलिंग त्या ठिकाणी त्याची पाहायला मिळाली. घायल शेर की सासे उसके दहाड़ से भी तेज होते दाखवून दिला प्रणयने या मॅच मध्ये. 26वा खर्च केला नो डाऊट. परंतु समोरच्या टीम वरती टाकलेला प्रेशर आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये इथे चिरून चमकायचं हा देखील चर्चेमध्ये असलेला खेळाडू सध्याच्या घडीला आपण पाहतोय. मिस टाइम स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेग कटर होता समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु डिस्टन्स मिळाला नाही आणि लॉंग ऑफ मध्ये महेश यांच्या माध्यमातून हा दुसरा झेल या ठिकाणी टिपला गेलाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 68 68 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. चिरागने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर त्याच्यासाठी देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. दत्तात्रय पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 68 धावा फलकावरती चिरागला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 6 मध्ये चिरागचा बॉलिंग परफॉर्मन्स इतकासा खास राहिलेला नाहीये परंतु बॅटिंग मध्ये तो चमकताना आपण पाहिलाय. पहिलाच बॉल फुल टॉस तिथे हाईट फॅक्टर थर्डमॅनला चेस सुरू आहे. कौशिकला आपण पाहतोय. 1 धाव तर पूर्ण केले. नो +1 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि त्याचबरोबर येणारा पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 70. आता येणारा पुढचा बॉल फ्री हिट असेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आसपास चेस्ट लेवलला हा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. डिलिव्हर होत असताना आपण पहिला ट्रॅव्हल होत होता चेस्ट लेवलला. 70 धावा फलकावरती फ्री हिटचा बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता या फ्री हिटच्या बॉलवरती डकआउट मधून त्या ठिकाणी नजरा फिरल्या गेल्यात. शॉर्ट बॉलचा वापर धीम्या गतीचा शॉर्ट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर केला होता. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाही आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली गेली. येणाऱ्या 5 बॉल मध्ये स्ट्राईक हवी आणि घेतला कारण स्ट्राईक करायचे. डीआरएसचा वापर या ठिकाणी घेतला गेला. बॅटिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉलसाठी हा डीआरएस या ठिकाणी ऑफर केला गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता शेवटचे 5 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत. अनिकेत सध्या आता स्ट्रायकिंग वरती आलाय कारण येणाऱ्या 5 बॉल मध्ये त्याला काउंटर अटॅक मैदानामध्ये करायचं आहे. अनिकेत 31 वरती खेळतोय 16 बॉल मध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना अभिला आपण पाहतोय. अभिषेक देखील चर्चेमध्ये राहणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रेंडिंग मध्ये अभिषेक देखील गोलंदाजीमध्ये सध्या तरी अनिकेत या मॅच मध्ये ट्रेंडिंग मध्ये होता. पहिल्या 3 षटकांमध्ये मागील 2 ओव्हर मध्ये त्याचा फ्लो पाहायला मिळाला नाहीये. इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्टर पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज. अनिकेतचा खेळ झालाय फेल गॉन. विकेट हॅट्रिक साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. हॅट्रिक जर साध्य केली तर दत्तात्रय पाटील साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल.
नवीन बॅटर अक्षय किनी मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 4 बॉल्स अजूनही केले बाकी आहे. पहिल्या बॉलवरती जर विचार केला तर नियंत्रण नव्हतं तिथे. दुसऱ्या बॉलवरती स्पेशली जो ऑफिशियल पहिला बॉल होता तिथे विकेट मिळाली रनआउटच्या माध्यमातून. आणि सेकंड बॉलवरती इथे झेलबाच्या रूपामध्ये विकेट मिळताना पाहायला मिळाली. 7 धक्के आतापर्यंत लागले गेले. पहिल्या 3 षटकांमध्ये एकही विकेट गमावला नव्हता. हा बॉल फिक्स शॉट पाहायला मिळतोय. फिल्डर नाही आहे आणि नक्कीच थोडंसं दूर होता फिल्डर. थोडीशी मिसफील्ड होताना पाहायला मिळाली आणि 2 धाव मिळतील या बॉलवरती. प्रणय 5व्या षटकामध्ये आला आणि एकाच ओव्हरमध्ये तब्बल 4 धक्के समोरच्या टीमला दिले आणि त्या धक्क्यातून सावरणं या ठिकाणी अवघड झालं. आता अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. समोर फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चिनूच्या विरोधामध्ये केलेला हल्ला. सरळ चेंडू सीमारेषा पार. लॉंग ऑफला पार करून सीमारेषेच्या पलीकडे जात असताना षटकार. 6 धावा. नाद करायचं नाही दर्शवून देत असताना मैदानामध्ये अक्षयला आपण पाहतोय. बॅटचा फॉलो थ्रू जबरदस्त होता आणि कडक फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 78 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 7 धक्के आतापर्यंत लागल्यात मैदानामध्ये. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. येणारे 2 बॉल एका बाजूला चाफेवाडीकर दुसऱ्या बाजूला विराथनकर मैदानामध्ये पाहायला मिळतात. इथे इझिली टर्न करत असताना फाईन लेगला एफर्टलेस स्ट्रोक. 4 धावा. बॅक टू बॅक 2 मोठे फटके येत असताना पाहायला मिळतात. अक्षयच्या बॅट मधून आता स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिटिंगला सुरुवात झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत 82 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 82 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती देखील चिनूच्या विरोधामध्ये हल्ला करायचा. दुसऱ्या बाजूला चिनूला थांबवायचा आहे. फलंदाज अक्षयला शेवटचा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट रनआउटच्या रूपामध्ये मिळू शकते शेवटच्या बॉलवरती. आणि आता इथे एक चांगला सेटअप टीम होमस्टे विराथन टीमने बनवला. कारण 83चा टार्गेट 6 षटकांमध्ये समोर ठेवले गेले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी ओम 11 जलसर आणि त्याचबरोबर त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत. जय महाराष्ट्र चिखलपाडा या 2 टीम मध्ये मॅच नंबर 2 आपण पाहणार आहोत. बॅटिंग युनिटचा जर विचार आपण केला तर बॅटिंग युनिटमध्ये खऱ्या अर्थानं जे स्पेशली विकी आणि अनिकेत मध्ये जी पार्टनरशिप बिल्ड झाली होती तिथून ते मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. तदनंतर कोणत्याही फलंदाजाने प्रभावित केलेला नाहीये. अक्षय वगळता प्रत्येक बॅटरने इथे नाराज केलं. 82 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आणि 83चं एक मोठं टार्गेट समोर उभं केलं जावं. आपण टॉस बॉक्स मध्ये सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्स टॉस ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमने. आणि प्रथमतः शतशन करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट एक पालघर जिल्ह्याचा अभिमान अर्थातच प्रमोदजी शेडगे सर. ओटीओ धन्यवाद. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेतला त्यांचा 3रा दिवस आपण पाहतायत. पहिलाच बॉल आपण पाहिला होता ऑफ्टमच्या खूपच बाहेर आणि बॅटचं एज घेत स्वप्नील यांच्या हातामध्ये बॉल विसावला गेला आणि पहिल्याच बॉलवर प्रथमेश घरत अर्थातच बंटी घरत डकवर बाद होत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. निराश, हताश, हतबल मनाने तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. श्रीकृष्ण चाफेवाडी या
टीमला पहिला धक्का बसतोय. 83 रनचा पाठलाग करताना जी जबरदस्त बॅटिंग केली होती, विकेने जो क्लास दाखवला त्याच्या बॅटमधून 4 चौकार 1 षटकार, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. आणि अनिकेतने जी सुरुवात केली ती अप्रतिम पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 0-83 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत गोलंदाजी आतापर्यंत अनिकेतच्या द्वारे चांगली पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा फ्लॉप शो ठरतायत. महेश घरत यांना परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या 2 बॉलवर 2 कणखर विकेट मिळवलेत. विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवणारी गोलंदाजी अनिकेत सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे अनिकेत, मॅग्निफिसंट बॉलिंग. 2 बॉलवर 2 सफलता हाती लागलेत. अचूक टप्प्यावर भेदक मारे, नियंत्रणबद्धता गोलंदाजी कशी असावी त्याचा प्रात्यक्षिक ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बॅकलिपचा वापर केला होता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फिल्डर आले आणि फिल्डरने कोणतीही चुकी केलेली नाहीये. सेफ एंड, फलंदाज बाद. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक 2026 चा शेवटचा आणि अंतिम दिवस. अक्षय पाटीलला 2 विकेट्स त्याच्या डोळ्यासमोर जाताना पाहिलेत त्यांनी. आता इथून जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने पार्टनरशिप बिल्ड होईल. 2 ऑनफिल्ड अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात, महेंद्र भोईर सर आणि नितेश कदम सर, आणि एका साईडला अमीर कारई सर, असे 3 पंच या स्पर्धेमध्ये उत्कृष्टरित्या ज्यांनी पंचांची भूमिका साध्य केले. आज वाकळांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर ओमकार शेट्टे अर्थातच ओमी. या अगोदर आपण हार्दिक किनी यांचा आवाज ऐकलात. कॅन्डी यांचा डीजे आमच्या आवाजाची काळजी. DBN media.in DBN लाईव्हचं ते प्रक्षेपण, अतिशय सर्व काही ऑल इज वेल. आणि आमचे लाडके प्रेक्षक राजे हे या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहेत. हॅट्रिक बॉलला मात्र खेळू शकले नाही चिराग. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. 5 शॉर्ट रन अप, शोल्डरचा वापर चांगला करतोय. एवढा स्पेस नाहीये, परंतु ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले अचूक टप्प्यावर भेदक मारा. यावेळेला ऑन साईडला खेचून मारलाय चिरागच्या बॅटमधून. अप्रतिम चांगले प्रयत्न केले होते शैलेश निवलने, परंतु त्याला बीट करत बॉल निघून जातोय. काय फटका खेळला होता, टायमिंग सहित या बॉलला फेकून दिलं. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. दादी झुक्कू 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 चाले, माझे गणपती बाप्पा आले. दादी या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. 3rd विकेट डाऊन. वाह अनिकेत, काय गोलंदाजीचा दर्जा दाखवलाय. क्वालिटी ऑफ क्रिकेट, क्वालिटी ऑफ बॉलिंग आतापर्यंत अनिकेतच्या द्वारे आपण पाहतायत. ऑफ्टमच्या बाहेर जास्तीत जास्त तिखट मारे केलेत आणि त्याचंच पृथक्करण पाहायला मिळतं. आदरणीय सन्माननीय शशिकांतजी भोईर साहेब, एक सुंदर व्यक्तिमत्व. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. किरणजी कारभारी साहेब यांना विनंती करेन. अंकुशजी भोईर नेहमीच 5 वर्ष लगातार क्रियांश 11च्या माध्यमातून टी-शर्ट्स स्पॉन्सरशिप केले गेले. दशरथजी घरत आणि किरणजी कारभारी साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. कोणीही फलंदाज तग लावून राहत नाहीये आणि त्याचाच पुरेपूर फायदा अनिकेतच्या गोलंदाजीवर मिळत असताना स्वतःला डावाला संघाला सावरले. पहिल्या षटकामध्ये पॉवर पॅक बॉलिंग आतापर्यंत आपण पाहू शकतायत. काय गोलंदाजीची लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. अखडवून ठेवलं गेलंय. परिपूर्ण जर आपण पाहिलं तर या वेळेला अडखळत खेळण्यासाठी भाग पाडलं गेलं. चांगली गोलंदाजी. जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. सध्या आपण पाहतायत श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आणि एका साईडला ओमसाई विराथन. ओमसाई विराथन टीमने बॅटिंग करत असताना 82 रन्स फलकावर लगावल्या. त्रिमूर्ती या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अंकुशजी भोईर साहेब क्रियांश 11चे प्रोप्रायटर, शशिकांतजी भोईर साहेब एक सुंदर व्यक्तिमत्व, किरणजी कारभारी साहेब त्रिशिका 11चे जे पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतात. सध्या गावदेवी वैतीपाडा हा संघ सुद्धा खेळताना पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलंय. एक नंतर मेल हर्ष पाटील आल्या चांगलं फुटवर्क दाखवत असताना, फॉरवर्ड डिफेन्स दाखवत असताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक सफल आणि यशस्वीच्या मार्गावर पाहायला मिळतं, कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. भेदक गोलंदाजी करत असताना विलक्षण कामगिरी केली आणि पहिल्या षटकामध्ये अनिकेतने 1 षटक 4 बॉल डॉट 7 रन 3 विकेट आणि इकॉनॉमी 7चा आपल्याला पाहायला मिळाला. काय बॉलिंग ॲनालिसिस पाहायला मिळतं.
पहिला बॉल ह्या वेळेला बॅटची एज आपण पाहतायत पहिल्या ओव्हरच्या हायलाइट्स. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न महेश गरत फसले. तिसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर ह्या वेळेला चिराग आल्या फुटवर्क दाखवत असताना, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटचं परिपूर्ण फ्लो जो होता ऑफ साईडला होता. परफेक्ट इलिव्हेशन मिळालं नाही आणि फ्लाइंग स्लिपला ते मात्र तिसरा झेल पाहायला मिळाला. धनंजय मांगेला यावेळेला हे संपूर्ण दर्शवत असताना थँक्यू व्हेरी मच. 7-3 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि या आपण जाऊया सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुप लाईट्स अँड साऊंड्स मिस्टर कॅन्डी करत. आमचे पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकर आणि पार्वती. थँक्यू वेलकम बॅक. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 7 रन झालेल्या आहेत आणि विजयासाठी आता 76 रनची आवश्यकता आहे. येणारी बॉल आहेत 30 आणि 30 बॉलमध्ये 76 रन. अभिषेक सध्या तरी आपण पाहिलं तर 3 मॅचेस 4 ओव्हर 10 डॉट्स 3 विकेट्स 25ला 2 आणि 14चा इकॉनॉमिकल. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर येतील आणि विकी कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. काय आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. हातांची उंच सुपर आपण पाहू शकलात आणि तेवढंच चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. एक परफेक्शन कसं असावं याचा प्रत्यय दाखवला आणि फलंदाज बाद. 7-4. गणपती देवा तूच मला हवा, तुझ्यासारखं व्हावं वाटतंय मला, हो वाटतंय मला. एक वर्षान पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. एक वर्षान पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. गणपती देवा तूच मला हवा, तुझ्यासारखं भावं वाटतंय मला, हो वाटतंय मला. थँक्यू. अभिषेक किनीला आपण पाहतायत पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आणि त्यांचे पिताश्री मात्र यावेळेला रवी किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या मॅचचा आनंद घेत आहेत. ओमसाई विराथन या टीमच्या माध्यमातून. मात्र प्रणय 5 बॉलमध्ये 16 मान्य पॅकर्स या टीम बरोबर खेळले गेले होते. आता ओमसाई विराथन टीम बरोबर कशा पद्धतीने बॅटिंग करतील. 2 बंधूंची जोडी, इव्हन ब्रदर्स जोडी पाहायला मिळते. प्रेमळ स्वभावाची फुले बसली, वडाला बांधलाय फुलांचा झोला, त्यावर माऊली बसली. झोल्यावर बैसून झुलाली आई, झोल्यावर बैसून झुलाली, झोल्यावर बैसून झुलाली आई, झोल्यावर बैसून झुलाली. पुन्हा एकदा अभिषेक आपल्या गोलंदाजी मार्कवर. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वन शॉट. प्रणय पाटील नावाचं वादळ आता घोंगावलंय. क्लास फटका पाहायला मिळाला. ओव्हर द लॉंग ऑफ. सुपर टायमिंग. स्पेक्टॅक्युलर शॉट. 6 धावा. दर्यालोरी फिरते आईला गर्भताल वटवते, होरी पानावर डुलते, धास्ती मनानु कायम भरते. सादत्त शशिकांत भुईर यांच्या माध्यमातून मंडळाला आर्थिक सहाय्य 1500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. आपलं आर्थिक मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. पंचांकडे अपील केली होती आउटसाइड द लेग स्टंप. स्वप्नीलने मात्र जोरदार अपील केली होती, परंतु पंचांवर त्याचा इफेक्ट कोणताही नाहीये. लगातार 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर, अंडर प्रेशर बॉलिंग करत असताना पाहायला मिळते. आउटसाइड द लेग स्टंप होता हा बॉल. या बॉलला सुद्धा भिरकावून देण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे बॉल अँड बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. 20-4 सध्या आपण पाहताय. श्रीकृष्ण चाफेवाडी ऑन साईडला खेचून मारलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. वाह प्रणय पाटील. दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. सुपर टायमिंग. 6 धावा. लगातार 3 बॉलवर 3 षटकार. 3 इन रो. मॅग्निफिसंट बॅटिंग. 6 धावा. सागर भरलाय ग, वारा काय सुटलाय ग,
कडक शॉट पाहायला मिळाले. 3 फटके जे होते ते अप्रतिम पाहायला मिळत आहेत. पहिला फटका आपण पाहिला हॅमर केला होता बॉलला, विकीच्या हातातून बॉल सुटला, बाउंड्री लाईनला टच झाला आणि सरळ बॉल निघून जातोय षटकाराकरिता. दुसरा बॉल ओव्हर दी लॉंग ऑफ, क्लास फटका पाहायला मिळाला आणि तिसरा फटका पिकअप शॉट होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. वाईटचा इशारा येतोय. सध्या तरी आपण पाहिलं तर 3 बॉलमध्ये 18 रन. चांगली बॅटिंग करत असताना A1 ब्रदर्स जोडे आतापर्यंत अक्षय पाटील यांना स्ट्राईक मिळालेली नाहीये. मात्र 10 बॉल झाले, नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. 27ला 4. चांगला बॉल, हा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पड्यानंतर थोडासा बॉल नाही बाउन्स घेतला, टॉस झाला. योगेशजी गरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. श्रोणीत गरत ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतायत योगेशजी गरत यांच्याकडून तृतीय क्रमांकाची जी ट्रॉफी पाहायला मिळते त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. वाह, व्हॉट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा फटका प्रणय पाटीलच्या बॅटमधून येतोय. फक्त चेंडूला दिशा दिली, MS धोनी स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं. वाह, काय प्रणय पाटीलचा फटका होता. क्लास टायमिंग. MSD ची आठवण करून देणारा हा षटकार, मोहम्मद अझरुद्दीनची आठवण करून देणारा हा षटकार. 6 धावा. आई कृपेची तू सावली, साऱ्या भक्तांची कुलस्वामिनी. आई कृपेची तू सावली, साऱ्या भक्तांची कुलस्वामिनी. आई एकवीरा कारले डोंगरची माऊली. आई एकवीरा. प्रणय पाटील ऑन फायर. या पण 33 झालेत. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली 50 रनची आवश्यकता असेल. 33 धावा फलकावर, 33 रन्स ऑन दी बोर्ड. प्रणय पाटील चे हे फटके, शेवटच्या बॉलवर काय कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा फटका पाहायला मिळाला. सुपर टायमिंग, क्लास दाखवलं या वेळेला. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. आणि हे आपण पाहू शकता DBNmedia.in च्या माध्यमातून वॅगन व्हील. प्रणयच्या बॅटमधून जे ॲरो आपल्याला पाहायला मिळत आहेत डार्क ग्रीन, ते षटकार पाहायला मिळाले. 5 बॉलमध्ये 24. आता इथून 24 बॉल आणि 50 रनची आवश्यकता आहे. नेव्हर गिव्ह अप हे प्रणय पाटीलच्या रक्तातच आहे. बॅटला चुंबन करत असताना खेळायचं होतं ऑफ साईडला. ऑन साईडला मात्र यावेळेला बॉल निघून येतोय. सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अनिकेतला आता विकेटच्या शोधात असेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 3 विकेट्स ज्या मिळवल्या त्या वाखाणण्याजोगे पाहायला मिळाल्या. आता इथून जर आपण पाहिलं तर 2.1 ओव्हरचा खेळ झाला, 35 रन झालेत. 35 रन्स ऑन दी बोर्ड. विजयासाठी 48 रनची आवश्यकता आहे. 23 बॉल आहेत तुमच्याकडे. चांगली बॅटिंग सध्या तरी आपण पाहिलं तर प्रणय पाटील विकेट हॅट्रिक सुद्धा त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. म्हणजेच एक परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा त्याचं प्रत्यय दाखवलं आतापर्यंत. परंतु अनिकेत या बॉलवर कशा पद्धतीने वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफकडे बॉल निघून येईल. चांगली फिल्डिंग होते, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचले गेले. सध्या अनिकेतचं लक्ष असेल ते प्रणय पाटीलच्या बॅटिंगकडे, कारण इथून जर आपण पाहिलं तर विकेट मिळाली, डॉट बॉल आले तर कदाचित अंडर प्रेशर होऊ शकतो संघ. परंतु इथून जर धावा आल्या तर प्रतिस्पर्धी संघ ओमसाई विराथन टीम अडचणीत येऊ शकते. फुल टॉस बॉल होता फुल टॉस आणि प्रणय पाटील सांगतोय आय एम दी बॉस. षटकार आणि पंच सांगतायत कमरेच्या वर आहे का. अंपायर्स कॉल. यस, अंपायर्स कॉल आहे. आपण चेक करूया. आमिर कारई या ठिकाणी सध्या आहेत तुमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. कमरेच्या वरती बॉल होता का हे चेक केलं जाईल. DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतायत. सध्या तरी डिसिजन पेंडिंग आहे. नो बॉल आणि 9+6 मिळतील 7 धावा. या 7 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 43. या धावसंख्येवर 43 रन्स. पहा हा बॉल पहा कमरेच्या वरती होता. परफेक्ट यावेळेला धनंजय मांगेला स्पष्टीकरण देत असताना. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या 43. आता विजयासाठी आपण पाहिलं तर 40 रनची आवश्यकता आहे.
फ्रीडचा बॉल ऑन साईडला. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि नो बॉलचा इशारा प्लस यावेळेला आपण पाहिलं तर षटकार आलाय. आई जबरदस्त आपण पाहू शकलात. या बॉलला आपण पाहिलं तर फिल्डिंग चेंज केली गेली होती आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं त्या बॉलवर. आणि इथून जर आपण पाहिलं तर पंच त्या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील. फ्री हिटच्या बॉलवर यावेळेला आपण पाहिलं तर फिल्डिंग चेंज तुम्ही करू शकत नाही. आणि इथून जर आपण पाहिलं तर 7 धावा आल्या आणि या 7 धावेने तब्बल 50 धावा फलकावर. आज प्रणय पाटीलची बॅट बोलू लागले. काय फटकेबाजी सुरू आहे, जबरदस्त आक्रमकतेचे फटके आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. विस्फोटक फलंदाजी करत असताना 50 धावा झाले, 33 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 22 बॉल मध्ये 33 रन. बावीस बॉल आणि 33 रन. आता मात्र या वेळेला फ्रीडचा सिग्नल मिळालाय. 50 धावा फलकावर. पुन्हा एकदा बॉल तयार राईट मोर द विकेटने. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस्टमिंग स्ट्रोक आहे, सिंगल तर मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉलला फील्ड करेपर्यंत फेकी येईपर्यंत 2 रन्स. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला मात्र जाणतायत दोन्ही बंधू. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 52 रन्स, 52 धावा. पहिल्या षटकात अवघ्या फक्त 3 ते 4 धावा खर्च केल्या होत्या. 3 विकेट्स मिळवल्या होत्या अनेक येत नाही, परंतु त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा चॅलेंज स्वीकारावं लागलं. चांगली बॅटिंग करत असताना प्रणय पाटील सांगतात बॅटला थँक्यू व्हेरी मच बॅट, खूप चांगली मात्र साथ दिली, अजून साथ दे. या वेळेला ऑन साईडला खेळलं गेलंय, परंतु इथे आपण पाहिलं तर शैलेश निवल चांगला झेल टिपतायत. अगोदरच ओमकार शेट्टे यांनी मात्र सांगितलं होतं की 50 धावा जर झाल्या तर माझ्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल, परंतु इथून जर आपण पाहिलं तर फेल ठरले आणि संघाची धावसंख्या 52ला 5. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 20 आणि 20 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 31. 20 बॉल 31. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. नाही माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी केलंबा. नाही माझी केलंबा 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 माऊली, नाही माझी केलंबा 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 माऊली. नाही माझी सत्वाची खरोशिये गावानू बैसली, आई माझी सत्वाची खरोशिये गावानू बै. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 31 रनची आवश्यकता अजून सुद्धा आहे. 31 रन्स टू विन, 20 बॉल्स रिमेनिंग. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर सुरेंद्र घरतला आपण पाहत आहेत. एका साईडला अक्षय पाटील प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. चांगली फिल्डिंग होते. गली रिजन मध्ये 1 रन पळून पूर्ण केली जाते. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 53 या धावसंख्येवर. 19 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण. सध्या तरी हे डेंजरस आकडे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या डेंजरस आकड्याला तुम्हाला सोपं करायचं असेल तर इथे रणनीती, गेम प्लॅनिंग, सिंगल डबल, मध्यंतर चौकार षटकार या सर्व काही गोष्टींचा सरासर विचार करावा लागेल. परंतु अनिकेतची भूक काही मिटणार नाहीये विकेटची. हलक्याशा हाताने बॅटची एज होती. स्वप्नीलने केली चुकी, कदाचित इथे मात्र ही चुकी खूप भारी पडेल. येणारी वेळ दर्शवेल काय बॉलिंगचा दर्जा पाहायला मिळाला. 18 बॉल आणि विजयासाठी 30 रन.
18 बॉल 30 रन 10च्या सरासरीने आता खेळावं लागेल. काय बॉल डिलिव्हर केला होता आणि शेवटच्या मोमेंटला जर दोन्हीही मात्र या वेळेला बॅटरने मॅच विन करून दिली तर शुभम घरत यांच्याकडून 500 रुपये प्रत्येकी या बॅटरला दिलं जाईल. 53ला 5, 18 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण. सध्या उष्णता वाढत चालले. बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या. कॅप गॉगलचा जास्तीत जास्त वापर करा. झाडाची सावलीचा आसरा घ्या आणि घरातून निघताना सकाळीच मात्र आपण देवाऱ्यासमोर हात जोडतोच की आज चांगला खेळ होऊ दे, चांगला प्रवास होऊ दे, परंतु निघताना आपण ब्रेकफास्ट करून निघा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. सध्या आपण पाहिलं तर प्रणय पाटीलचा कॅच ड्रॉप झाल्यानंतर जी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, देऊया आपण कॅन्डीला संधी. आमचे जवळचे मित्र मिस्टर कुंदन गेरत या पण त्यांचा डीजेच्या तालावर आवाज आहे. नाकवा 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 लई दिसाचा हाट माझा पुरवा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पुरवा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. मॅनहट्टन आपण पाहताय. सध्या तरी आपण पाहिलं तर अतिशय चांगलं 3 विकेट पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. जबरदस्त. आणि त्यानंतर आपण पाहताय आफ्टर 3 ओव्हर्स 53ला 5 होते, 47ला 0 म्हणजेच ओमसाई विराथन टीम विकेटच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर सरस ठरली. परंतु इथे 6 रन्स आणि 5 विकेट्स मात्र आपण पाहिलं कंपॅरिझन करताना या विकेट्स पाहायला मिळतात श्रीकृष्ण चाफेवाडी या टीमच्या. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण 10:45ला बॉल डिलिव्हर्ड झालाय आणि बरोबर आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर घड्याळात वाजलेत 11:47, 1 तास झालाय. ऑन साईडला शैलेश निवल यावेळेला आपण पाहू शकताय चांगला झेल, सेफ हँड, फलंदाज बाद गॉन. माथ्यात फुले परे कोला गो भरल्यात. माथ्यात फुले परे कोला गो भरल्यात. माय मला नवरा केलाय केलाय. माय मला नवरा केलाय केलाय. कसा गो पोरे तुला नवरा केलाय. कसा गो पोरे तुला नवरा केलाय. माय मला वसई गावात तुझ्या केलाय. माय मला वसई गावात तुझ्या केलाय. माथ्यात फुले पोरे कोला गो भरल्यात. माथ्यात थँक्यू. फुले वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विराथन बुद्रुकचं हे मैदान, ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला चापेवाडी चषकाचा हा प्रवास, हा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. 17 बॉल आणि 30 रन. आता मात्र या वेळेला सामना रंगतदार स्थितीमध्ये मुंब्रावरून खास करून व्यंकटेश धुमाळे उदरनिर्वाहासाठी येताना पाहायला मिळतात. प्रत्येक मॅचमध्ये मात्र ते असतात आणि चांगले व्यक्तिमत्व सुद्धा पाहायला मिळतात. या वेळेला अतिशय चांगला फटका होता आणि तेवढीच उमेदीने चांगली फिल्डिंग केली गेले. 2 रन्स तर मिळतील. मिस्टर अतुलला आपण पाहतायत. चांगली फिल्डिंगचा दर्जा. 1-1 रन आणि 2-2 रन्स आता खूप मायने राखणार आहेत, कारण आता बॉल आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 बॉलमध्ये 28 रन. 55ला 6 सध्या तरी आपण पाहतायत. अक्षय आणि अतुल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. लो फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरून चांगला फटका पाहायला मिळतो. अतुलच्या बॅटमधून फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ग्रेट फिल्डिंग. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57. 15 बॉलमध्ये 26 रन. जर मॅच विन करून दिली तर आदरणीय दशरथजी घरत साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. या दोन्हीही बॅटरने मॅच विन करून दिली तर शुभम घरत यांच्याकडून सुद्धा प्रत्येकी 500 रुपये आहेत.
यावेळेला मॅचची एज अँड टेकन. व्हॉट अ कॅच. हे मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवणारा हा झेल पाहायला मिळतो स्वप्नीलच्या हातामध्ये. हा बॉल विसावला गेला. पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. ट्विस्ट निर्माण झालं या सामन्यामध्ये. सामना होता कुठे आला कुठे. जबरदस्त एक सामना पाहायला मिळतो. प्रणय पाटील बाद झाल्यानंतर संपूर्ण विस्कळीत झालंय, कारण विकेट्स गेलेत ते 7 आणि धावा झालेत त्या 57. 3 बॉलमध्ये 4, 133.33चा स्ट्राईक रेट. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते विकीच्या माध्यमातून. निरंजन पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहत आहेत. फलंदाज अतुल बाद झाल्यानंतर काय सुंदर झेल टिपला होता. खुशीचा ठिकाणा नाहीये. 57ला 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता विकेट्स आणि विकेट्स फार महत्वाच्या आहेत, कारण याच मैदानात इतिहास आपण रचलाय, पाहिलंय. कालच्या दिवसात एडवन टीम सारख्या एक बलाढ्य संघाला 21 धावांवर गुंडाळलं होतं. हा सुद्धा मात्र इतिहास पाहायला मिळतो या मैदानात. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने आपण पाहिलं ते सुद्धा श्री जागमाता रावळे या टीमने, आणि त्या टीमला पराभूतच्या छायेत नेलं कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. 57ला 7. या अगोदर खुशी 11 अल्पेशदादा भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ युवा ग्रुप विठ्ठलवाडी, त्या संघाला त्या धावा करता आल्या नव्हत्या आपण पाहिलेला आहे. ऑल आउट झाले होते. चला स्पीडअप करा जरा गेम, वेळ दौडू नका. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 57ला 7. चांगली गोलंदाजी हाताळली विकीने. पुन्हा एकदा बॉल होतो यार राईट अमोर विकेटने निरंजन पाटील समोर. या वेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना विकीला आपण पाहत आहेत. अचूक टप्पा, वेदक मारा, काय गोलंदाजी यावेळेला केली जाते. ओव्हर द विकेटने आले. टप्पा अचूक पद्धतीने होता. लेग कटर बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी. 57ला 7. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॉल फिरवलाय, समोरून फिरवलाय. आता गिरकी घेणारा बॉल, नच बली है जिसे कहा जाता है. अक्षरशः मात्र खेळपट्टीवर नाचवलंय विकी या गोलंदाजाने. आता बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत 26 रनची आवश्यकता. 1 षटक, 4 डॉट, रन्स 4, 2 विकेट, 4चा इकॉनॉमी. सुपर बॉलिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. काय बॉल फिरवला होता. त्यानंतरचं आपण पाहिलं तर विकीचं प्रदर्शन पहा. शैलेश निवलचा हा झेल. त्यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विकेट्स, ज्या 2 विकेट्स गेल्या त्या महत्त्वपूर्ण पाहायला मिळाल्या. चला स्पीडअप करा जरा गेम. आणि शैलेश निवल अप्रतिम. आणि त्यानंतरचा स्वप्नीलचा हा विकेटचा झेल पाहायला मिळतोय. एका हाताने झेल टिपला होता. क्या बात आहे. धनंजय मांगेला थँक्यू व्हेरी मच. जे मिस करतायत ना त्यांना मात्र हे खूप छान पद्धतीने पाहायला मिळतं की विकेट्स कशा गेलेत. आणि त्यामुळे मात्र DBNला सध्या चर्चेत राहिलेलं हे चॅनल पाहायला मिळतं. क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते दाखवून दिलंय. तर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आमचे दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी, हाय शिमगा, दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी. हाय शिमगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतोय. सध्या आपण पाहिलं तर आता 12 बॉल आणि 26 रन. उद्यापासून होळी आपल्याला पाहायला मिळते. शिमगा, खऱ्या अर्थानं शिमगा म्हटलं की गाव, रंग, ढोल, ताशा आणि उत्साह यांचा जल्लोष लगेच आठवतो. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर येत आहेत, दूर आहेत, जजमेंट चुकलं. आणि पाहता पाहता अक्षय पाटीलच्या बॅटमधून 2 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 59. श्रीकृष्ण चाफेवाडी टीमला आता धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, या धावा अचीव करणं हीच त्यांची ताकद बनेल का. ओम साई विराथन टीमने आतापर्यंत फाईट केले. प्रणय पाटील नावाचं वादळ घोंगावल्यानंतर, ते शांत झाल्यानंतर ही स्थिती आता नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळते. परंतु एक बंधू बाद झाला तर दुसरा बंधू मात्र अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये. आज त्यांचेच पिताश्री दत्तात्रय पाटील साहेब या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचे काकाश्री सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि हे सर्व काही योगच भेटीचा असतो. 11 बॉल 24. फुलटॉस बॉल होता, नामी संधी होती, हलकीशी बॅटची एज असावी आणि त्यामुळे मात्र 1 बाउन्सने बॉलने
या वेळेला स्वप्नीलच्या हातामध्ये विसावला गेला. पहा फुलटॉस बॉल होता, लो फुलटॉस बॉल. कधी कधी अशा प्रकारचे बॉल मात्र विकेट सुद्धा देऊन जातात आणि चांगले फलंदाज षटकार सुद्धा ठोकतात. परंतु इथे अक्षय पाटील कडून थोडीशी चुकी झाली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. 10 बॉल, विजयासाठी 24 रनची आवश्यकता. वेलकम विकासजी किनी. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथून 1 2 3 सेम कंडिशन विकासजी किनी यांची झाली होती सेकंड कॅचला. आणि इथून जर आपण पाहिलं तर हा थर्ड अटेम्प्टला कॅच ड्रॉप झाला अनिकेतच्या माध्यमातून. सूर्याची प्रखर किरणे. म्हणूनच मी म्हणतो की कोणतंही क्रिकेट तुम्ही फॉर्मॅट खेळता तर गॉगलचा, साध्या गॉगलचा तरी वापर करा. जर आता इथे आपण पाहिलं तर 9 बॉल 23 रन आहेत विजयासाठी. कसा सुटला, ऑन दी टोस खेळला गेला होता, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. बराच वेळ चेंडू हवेत राहिला. अनिकेत आले, अनिकेत येता मात्र 1 2 3 4 आणि 4 अटेम्प्टला बॉल जमिनीवर आदळला. 60 ला 7, 9 बॉल 23 रन. त्यामुळे मी म्हणतो की साधा गॉगल असेल तरी सुद्धा यूज करा, डोळ्याला तेवढं सेफ्टी. आता इथे 1 बॉल 1 रनची आवश्यकता असताना थोडीशी कुठेतरी पश्चाताप सोसावा लागला असता तुम्हाला. ऑन साईडला खेळलं गेलं, 1 रन तर मिळेल. खराब फिल्डिंग, मात्र आता दबाव वाढतोय. गोलंदाजी करणाऱ्या टीमवर 2 रन्स तर मिळत आहेत. आक्रोश आणि आक्रोश होत असताना पाहायला मिळतो. थोडीशी मात्र क्रिकेटच्या मैदानात चिडाचिड होतच राहते, संताप व्यक्त करावा लागतो. परंतु ते विसरून आता तुम्हाला फक्त मानसिकता स्थिर ठेवावी लागते. 8 बॉल 21 रन. शशिकांतजी गरज साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतील की सिंगल डबलला महत्त्व देतील. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना इथून जर आपण पाहिलं तर सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. शैलेश निवल एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे, नो डाऊट. राऊंड द विकेटने आले, कोण बदलला, अँगल क्रिएट करत असताना व्हाईट यॉर्कर ची चेंडूची सांगता होत असताना. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूची आयकॉन प्लेअर म्हणून निवड केली जाते. नंडोरे देवखोपच्या मैदानात ती स्पर्धा पुढील महिन्यात तुमच्या भेटीला येईल. 7 कॅमेरासहित ती स्पर्धा कव्हर होईल. अप्रतिम चांगला बॉल होता, चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. वाह, शैलेश निवल अतिशय चांगला गोलंदाजीचा तिखट मारा पाहायला मिळाला. याला म्हणतात ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा शैलेश निवलची कृती पहा. 1 षटक, 3 डॉट, 5 रन, 5चा इकॉनॉमी. मात्र विकेट मिळाली नाही, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असावी शैलेश निवलने यावेळेला दर्शवून दिलं. 62 धावा 5 षटकांच्या समाप्ती अखेर. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता आहे. हे खजुराचं झाड आपल्याला पाहायला मिळतं डोंगरावर. अगदी कॅमेरामॅन टिपत असताना हीच ताकद राहिले. कॅमेऱ्यांच्या लेन्सवर प्रेम करणारे आमचे 2 कॅमेरामॅन जयेश मांगेला आणि आज हर्षल मांगेला यांना आपण पाहत आहेत. दोन्हीही मास्टर माइंड कॅमेरामॅन म्हणून ज्यांची ओळख. आणि आज आमचे अर्पित पाटीलच्या जागेवर राज म्हात्रे यांना आपण पाहत आहेत. आणि कालच्या दिवसात नयन तांडेल होते, त्यांच्या जागी आज धनंजय मांगेला स्वतः या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकाच दिवसामध्ये 7 ठिकाणी लाईव्ह कव्हरेज करण्याचा हा सुद्धा मान याच वीकमध्ये त्यांना मिळाला. तुमचं बॉन्डिंग चांगलं असेल तर डेफिनेटली चांगल्या गोष्टी घडत राहतात. हे आपण सातत्याने पाहिले. त्या क्रिकेटच्या खेळात सुद्धा आपण पाहतो 6 बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण अजून सुद्धा बॅलन्स आहे. विकी या गोलंदाजाला आणलंय बॉलिंग मार्कवर. ऑन साईडला फटका तर छान आहे, परंतु अक्षय पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम लागेल का? आणि यस, डेफिनेटली अक्षय पाटील थोडेसे अंडर प्रेशर मध्ये खेळत होते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. काहीच करू शकणार नाही अक्षय पाटील, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली नाही पहिल्या 2 ओव्हरमध्ये. कारण पॉवर प्लेमध्ये बेताज आहेत अक्षय पाटील. चांगली टेक्निक वापरतात, परंतु पॉवर प्लेमध्येच फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. ते फलंदाज सुद्धा लवकरात लवकर बाद झाले. म्हणजे झटपट पटापट अशा पद्धतीने मात्र 2 ते 3 फलंदाज बाद झाल्यानंतर अंडर प्रेशर आपण पाहिलं हा खेळ होत असताना. आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये 21. खेळतो यो शिमगा ताराशी, हाय शिमगा आमची ताराशी, हाय शिमगा ताराशी, हाय. 62 ला 8.
खूपच बाहेर होता आणि त्यामुळे आपण पाहतायत पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना नितेश कदम सर सध्या चर्चेत असलेलं नाव पंचांच्या भूमिकेत. दोन्ही पंच चांगली पंचांची भूमिका करतायत. सध्या महेंद्र भोईर हे सुद्धा नाव चर्चेत राहिलंय. शिमगा येतोय आणि खऱ्या अर्थानं रंगाची उधळण, आनंदाची लाट, गावोगावी दुमदुमतो शिमग्याचा थाट. जुनं विसरून नवं नातं जुळतं. शिमग्याच्या सणात सगळं गाव एकत्र येतं. सर्वांना शिमग्याच्या सुद्धा शुभेच्छा असतील, होळीच्या शुभेच्छा असतील. यावेळेला ऑन साईडला सध्या तरी रंगाची उधळण, मात्र यावेळेला विकेटची उधळण होते आणि श्रीकृष्ण चापेवाडी टीमला हा 9वा धक्का. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या खेळपट्टीवर वैशिष्ट्य राहिले की जास्तीत जास्त ऑल आउट होणारे संघ आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे ही खेळपट्टी अगदी ऐतिहासिक खेळपट्टी आहे. काय खेळपट्टी बनवले पा. विकीचा हा बॉल यावेळेला आपण पाहिलात थोडासा स्लोवर वन चेंडू होता. कौशिक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला कारण इथे ऑप्शन नाही आहे आता सध्या तरी. षटकार चौकार, 4 बॉल 19, 3 षटकार आणि 1 सिंगल. क्वालिफाय ही टॅग लाईन लागेल. कौशिक आणि श्रेयश सध्या आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऑन साईडला कौशिकचा फटका, क्रॉस बॅटचा वापर केला होता. फिल्डर येत आहेत, चांगली फिल्डिंग आणि तेवढा चांगला थ्रो पाहायला मिळतो. इथे बॅट ग्राउंडिंग झाले का, मात्र पंच सांगतायत आम्ही रिस्क घेणार नाहीये. या आपण चेक करूया. इथे DRS घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. अक्षय गवळी त्या ठिकाणी सध्या तरी आपण पाहतायत. इथून बॉल जसा मात्र या वेळेला आला, खूप दूर होते. त्यानंतर मात्र जबरदस्त सुपर ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतायत ते स्लो मोशनमध्ये आपण पाहू शकतायत. आता इथून रिलीज होईल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॅट ग्राउंडिंग झालेली जवळजवळ नाही आहे आणि त्यामुळे OUT आउट आणि ऑल आउट. क्वालिफाय होत असताना ओमसाई विरातन, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक श्रीकृष्ण चाफेवाडी टीम. हरकत नाहीये प्रणय, चांगला खेळ केला परंतु इथे पराभवाची चव चाखायला मिळाली. कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं नाही बॅटिंगमध्ये आणि त्याचाच प्रत्यय पाहायला मिळतोय. ओमसाई विराथन जो संघ या वेळेला क्वालिफाय होत असताना पाहायला मिळतोय. आशिषजी भोईर, विराथन बुद्रुक यांच्याकडून 15 टी-शर्ट्स या खेळाडूंना दिलं जाईल. स्पॉन्सरशिप केले गेलेत. वेलकम जयेश गिरस, साईराज भोईर. मात्र ही जोडी एक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र अनिकेतने जबरदस्त बॅटिंग अँड बॉलिंग केली. 17 बॉल 31, 27ला 4. प्रणय पाटीलच्या मात्र गोलंदाजीवर पाणी फिरलं, फलंदाजीवर पाणी फिरलं आणि आता फक्त पश्चाताप आणि पश्चाताप. कॉंग्रॅच्युलेशन. चला एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. चला या मॅन ऑफ द मॅच अनिकेत आपण प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचंय.